नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 42 साईजमध्ये बाही कटिंग करायची असेल तर घडी कितीची घ्यायची हे मी तुम्हाला समजून सांगते. तर सगळ्यात अगोदर आपल्याला घडी टाकताना आपण जर अशा पद्धतीने घडी जर टाकली तर बाही आपली कमी पडते, म्हणजे स्टिचसाठी कमी पडते. तर मग आपल्याला फक्त 2च साईडला जॉईंट द्यायचं आहे. आता मी एक सोबत 3 ब्लाऊजची कटिंग करते, म्हणजे कटिंग झाली 3 ब्लाऊजची. आता 3 बाहीची कटिंग करायची. तर तुम्ही बघू शकता हे 3 कपडा. आता आपल्याला घडी घेताना ह्या बाजूला पूर्ण जॉईंट येणार. तर आपण अगोदर घडी घेतली, जवळजवळ 9 इंचाची घडी घेतली. 9 इंचाची घडी घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1.25 इंच किंवा 1 इंच जर जास्त घेतलं किंवा 1.5 इंच जास्त घ्या, कमीत कमी 1.5 इंच, 1 इंच ते 1.5 इंचाच्या आसपास जास्त घ्या, म्हणजे एकदम परफेक्ट आपली बाही बसून जाणार. आता एकसारखं येण्यासाठी पूर्ण ब्लाऊज पीस, कारण एक सोबत 3 ब्लाऊजची आपण कटिंग करतोय, तर खालीवर व्हायला नको, तर मग मी पूर्ण याची कटिंग करणार. आता कस्टमरची बाही आहे 11 इंचाची, तर आपल्याला लागते 12 इंचावर मार्किंग. 11 इंचाची म्हटल्याच्या नंतर आपण 12 इंचावर घेतले. अर्धा इंच खालच्या साईडला मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरच्या साईडला मुडपण्यात जातं. पुढच्या बाजूने आपण 3 इंच खाली येऊया आणि आपल्याला आता आकार द्यायचा आहे. आकार देताना इथपासून एवढं आपण 2 इंचाचा अंतर जरी ठेवला तरी चालते. अशा पद्धतीने आपला आकार देऊन झाला. आता दंडघेर जेवढा आहे तेवढा आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 1.5 ते 2 इंच मिक्स करू शकतो. दंडघेर आहे कस्टमरचा 6 इंच. 6मध्ये आपण 2 इंच जरी लुझिंग ठेवलं तरी काही हरकत नाही. तब्येत कमी जास्त झाली तर आपल्याला उसवायला सोपं पडतं. तर अशा पद्धतीने ही बाही कटिंग झाली. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि एकदम सोपी पद्धत आहे. बरेच जण बाही कटिंग करताना 4 लेअरला जॉईंट देतात, तर असं न करता फक्त 2च साईडला आपल्याला जॉईंट द्यायचा असतो. ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर फक्त 2च लेअर, म्हणजे 2 साईडलाच आपल्याला जॉईंट द्यायचा असतो. आता ही एकसारखं जे करण्यासाठी आपण आखून घेतलेलं आहे ते आपण कट करू, बघू शकता. आणि नंतर आता फक्त तुमच्या लक्षात आलं असं आपण मध्ये पण टच केले, ही बाजू लगेच लक्षात येऊन जाते का ही पूर्ण नाही, तर आपल्याला जॉईंट देताना फक्त 2च लेअरला जॉईंट द्यायचं आहे, 2-2 लेअरला. आणि नंतर जॉईंट झाल्याच्या नंतर असं घडी ठेवायची आणि पूर्णपणे व्यवस्थित कटिंग करून टाकायची. अशा पद्धतीने ही पूर्ण बाही आपली कटिंग झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.